मुलीला सांभाळून घ्या माझ्या. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. तिला कुठलीही उणीव भासू देणार नाही. राहुल, हं? नंदू भाऊजी, हं? ये. नंद्या, अरे काय वेड्यासारखं असा पारक्यासारखा बाहेर उभा राहिलायस? आत का नाही आलास? खूप इच्छा होती रे माझी तुझ्या वरातीत नाचायची. माझ्यामुळेच घडलं रावलं हे सगळं. अरे पण मी काय करू रे, वचनात अडकलो मी. अरे वेडायस का तू? हे बघ, रडायचं नाही हं? अरे तू तुझं कर्तव्य केलंस, तू खरं बोललास, या तुझी काय चूक आहे? या गोष्टीसाठी मी तुला कधीही दोष देणार नाही नंद्या. आणि दुसरी गोष्ट आईची, तिने आपल्या घराण्याची परंपरा पाळली. तिने जे काय केलं ते आपल्या घराण्यासाठी. मला माहिती यासाठी तिने मनावर दगड ठेवला असेल, पण जशी तिने तिच्या घराण्याची परंपरा पाळली तसंच मी सोनालीला दिलेलं वचन पाळलं. मी नाही जगू शकत सोनालीशिवाय आणि आईशिवाय. मला माहिती आहे ती खूप खंबीर आहे, ती नाही ऐकणार. पण काळ हे सगळ्या प्रॉब्लेम्सवर खूप मोठं उत्तर आहे नंद्या. तू माझा भाऊ आहेस ना, माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट कर. आईची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय. माझी उणीव तिला कधीही भासू देऊ नकोस. बोलणं सोपं आहे राहुल्या, पण शेवटी पोटचा पोरगा तो पोटचा पोरगा रे. आत्ती कशी जगेल तुझ्याशिवाय? आपल्या घराचं दार माझ्यासाठी बंद झालं असलं तरी माझ्या घराची दारं तुमच्या सगळ्यांसाठी नेहमीच उघडी असतील. मी तुला माझ्या मुंबईच्या घरचा पत्ता कळवीन. प्लीज मला आईची खुशाली कळवत जा. खूप आठवण येईल रे तुमच्या सगळ्यांची. बघितलंत, त्यानं मला समजून घेतलंच नाही. ठीक आहे, मी आई आहे. मी कुठलाही मान अपमान कधीही माझ्या मनावर घेणार नाही. पण या घराण्याची मालकीण म्हणून मला मान मर्यादा चौकटी पाळण्याच पाहिजेत. तिथे तिथे कुठलीही गोष्ट आड येणार नाही. शांता, शांता, ही सगळी खेळणी एका पोत्यात बांधून अडगळीच्या खोलीत ठेव. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर ही तर सगळी जमीन आपल्या मालकीची आहे. तिथे मंडप घालायचा विचार चालू आहे, कारण जेव्हा जत्रा भरते तेव्हा इतर सगळ्या लोकांना त्रास होतो. आपण आपली जमीन गावकीला दिली तर उपकार होतील. आता तुम्ही निघा, तुमचं काम होईल. धन्यवाद. नमस्कार. चला पांडबा, झालं काम. हा अत्ती, आता जमीन द्यायची म्हणजे ट्रस्ट करायला लागेल. मग तू कशासाठी आहेस? नाही, पण जमीन मालकाच्या सह्या लागतील ना त्यासाठी. तुला काय वाटतं मला सही करायला येत नाही? तसं नाही अत्ती, पण सगळे वारस लागतील. हो, म्हणजे राहुलची पण सही लागेलच ना. मग तू जाऊन घेऊन ये. कुठे? राहुलकडे? मला त्याचं तोंडी बघायची इच्छा नाही अत्ती. तुला जसं त्याचं तोंड बघायचं नाही तसं मलाही बघायचं नाही. एक तर तुझ्या मनाविरुद्ध त्यांनी लग्न केलंय आणि माझं भविष्य न ऐकता लग्न केलंय अत्ती. मला शहाणपण शिकवतोस? आपल्या गावाच्या झाडाचं एक पान जरी हल्लं ते मला इथे बसून कळतं. हो अत्ती. राहुल आणि सोनालीच्या लग्नामध्ये तू उपस्थित होतास ना?
तुला काय वाटलं मला नाही कळलं? आत्ती त्यावेळी मी तुला माफ केलं. ही त्याची शिक्षा आहे असं समज. चल आता मुंबईला निघायची तयारी कर. आणि एक लक्षात ठेव, फार जवळीक नको. म्हणजे मला समजलं नाही आत्ती. तूही याच घराण्यातला आहेस. तिथे जायचं, सह्या घ्यायच्या आणि परत फिरायचं. हो. त्या घरातलं अन्नच काय, पाणी जरी पिशील ना तर तुला माझी शपथ आहे. आत्ती हो. सोनाली, सोनाली, हो हो येतच होते मी. गाडीचा आवाज ऐकला. एक खूप आनंदाची बातमी आहे. हे बघ, काय? माझं प्रमोशन लेटर. रिअली? आय हॅव बीन प्रमोटेड आणि सॅलरी सुद्धा डबल झाली आहे. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. हे तर मला अपेक्षित होतच. हो. पण मला एक सांगा, तुमच्या डोळ्यात एक वेगळी चमक आहे. व्हॉट अबाउट दॅट? वेल, एका खूप मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि ते प्रोजेक्ट जर मी यशस्वीपणे पूर्ण केलं तर मला MD होण्याचे चान्सेस आहेत. वाव! आणि मग काय, वर्ल्ड टूर, जगभर फिरायची संधी. म्हणजे तुम्ही एकटेच फिरणार? हो, ऍक्च्युली एकटंच फिरावं लागेल. म्हणजे तसे कंपनीचे नियमच आहेत ना, काहीच करू शकत नाही ग. पण मी कंपनीला रिक्वेस्ट करणार आहे की माणूस जरी एकटा फिरला तरी त्याची सावली त्याच्या बरोबर फिरू शकते ना. हं? आणि बरं, माझ्या सावलीकडे पासपोर्ट सुद्धा आहे, तेव्हा माझी सावली माझ्या बरोबर आली तर तुला काही प्रॉब्लेम? आणि आफ्टर ऑल मी MD आहे, त्यामुळे सगळे डिसिजन्स मीच घेणार आहे. सो कोण आपण? नमस्कार. राहुलराव देशमुख इथंच राहतात का? हो, इथेच राहतात, पण ते आता ऑफिसला गेलेत. काही निरोप होता का? नाही, मी त्यांचा आत्ते भाऊ आहे. असं- कोण आहे ग मंजू? हे नमस्कार वहिनी, मी नंदू. ओळखलं? नंदू भाऊजी तुम्ही? व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. एका वर्षानंतर तुमचं दर्शन. हो, आपल्या माणसाची आठवण येते वहिनी कधी कधी. भेटावंसं वाटलं म्हणून आलो. काय झालं? बाईसाहेब, मी निघते. उद्यापासून मी येणार नाही, माहितीये ना? हो हो माहितीये मला. करते मी व्यवस्था. येते मी. मी चहा टाकते तुमच्याकरता. हं? नाही वहिनी, चहा राहू द्या. सासूबाई ठीक आहेत ना? गावाकडे काही सगळं व्यवस्थित आहे, पण काहीच व्यवस्थित नाही वहिनी. म्हणजे? तुम्ही गेल्यापासून सगळं घर सुनं सुनं झालं. असो, गावच्या कुलदैवतेच्या देवळाचा जीर्णोद्धार करायचा आहे. त्यासाठी आपली काही जमीन ट्रस्टला द्यायची आहे. ही कागदपत्र, राहुलच्या सह्या हव्या होत्या याच्यावर. हो हो ठीक आहे. हे आता ऑफिसला गेलेत. आल्यानंतर करायला सांगते मी त्यांना. अहो तुम्ही बसा ना, मी चहा करते तुमच्याकरता. चहा नको. तुम्हाला आत्ती किती हट्टी आहे हे मी वेगळं सांगायला नको. याचा अर्थ सासूबाईंनी अजून माफ केलेलं दिसत नाही आम्हाला. वहिनी, तुमच्या कुंडलीत संतान योग नाही, त्याला मी काय करू? मी आलेच. बाळ उठलं वाटतं. एक मिनिट थांबा, आलेच मी. बाळ? माझं बाळ उठलं. म्हणजे झोप माझं झाली भविष्य वाटतं चुकलं माझी. वहिनी? असं लोलायचं नाही. हे बघ, आपल्याला भेटायला कोण आले? कोण आले आपल्याला? नंदू भाऊजी आले. नंदू भाऊजी. हा रोहन. वहिनी, मला काही सुचत नाही. मी स्वप्न बघतोय की जागाच आहे. असं कसं? वहिनी, मी तुम्हाला म्हणलं होतं ना की या घरातलं चहा पाणी सुद्धा आम्हाला वर्ज्य आहे. पण आता नाही, तुमच्या सासूबाईला इथं आणलं आणि तुमच्या हातचं जेवायला लावलं तर नावाचा नंदू नाही. काय वेळ लागलाय का तुला? हो आत्ती, आनंदानं वेडा व्हायची पाळी आली मला. काय बोलतोस काय तू? आत्ती, बातमीच तशी आहे. काय झालं? कसली बातमी? आत्ती, राहुलला बाळ झालंय. काय काय सांगतोस काय? माझं भविष्य पहिल्यांदाच खोटं ठरल्याचा मला आनंद झालाय आत्ती. अगं, मी राहुल्याचं बाळ वहिनीच्या मांडीवर पाहिलं. राहुल्यासारखंच दिसतं आपल्या. काय सांगतोस काय? माझ्या राहुलला बाळ, माझ्या राहुलला बाळ झालं आणि गधड्याने मला सांगितलं सुद्धा नाही. आत्ती, तुझाच लेक आहे तो. जशी तू हट्टी आहेस तसाच तूही हट्टी. आता जरा कमीपणा घे आणि नातवाचं तोंड बघायला ये लवकर. तुम्ही आलात? अहो काय झालं? ऑफिसमध्ये काही झालं का?
तुमचा दिवस चांगला नाही गेला? आईचा फोन आला होता ना ऑफिसमध्ये. नंद्याने म्हणे तुझ्या हातात बाळ बघितलं. हो. अहो असं काय करता? ती आपली शेजारची पूजा आहे ना, ती शूटिंगला जाण्यापूर्वी बाळ माझ्याकडेच देऊन जाते. हा घोळ झालाय. त्या नंद्याचा गैरसमज झाला आणि त्याने आईला सांगितलं की आपल्याला बाळ झालंय. काय? म्हणजे आई येते आपल्या घरी. आई? तिची अशी समजूत झाली आहे की आपल्याला बाळ झालंय. अरे बापरे, आता? तेच तर कळत नाहीये मला. अहो मी काय म्हणते, आई थोडी नाही इथे कायमच्या राहणार आहेत. एका दिवसाचा तर प्रश्न आहे. आणि मला नाही वाटत गावाचा एवढा कारभार सोडून आई जास्त दिवस इथे राहतील. मी काय म्हणते, काहीतरी मार्ग निघेल, तुम्ही काळजी करू नका. आणि नाहीतरी पूजा उद्या बाळाला घेऊन इथे येतीच आहे. मग तिला प्लीज रिक्वेस्ट कर ना की बाळाला रात्रीपर्यंत ठेवून घेतलं तर. हो मी सांगेन तिला, काहीही हरकत नसेल, ती लगेच तयार होईल. थँक गॉड. पण ते सगळं ठीक आहे ग, हे झालं एका दिवसाचं. पण हे नाटक कितपत चालवायचं? राहुल, त्या अगदी 2 दिवस जास्त राहिल्या ना तरी काही हरकत नाही. मी पूजाला तसं समजावीन. आणि तसंही ते बाळ माझ्याकडे इतकं जास्त रुळलंय ना की कोणाला संशय येणार नाही. अच्छा. आणि खरं सांगू, ते बाळ इतकं गोड आहे ना की सासूबाईंनाही खूप आवडेल, खुश होतील त्या. पण शेवटी आईला फसवण्यासारखं आहे ग. अहो, एखाद्या चांगल्या गोष्टी करता खोटं बोलणंही चांगलंच असतं. 2 दिवसाकरता का होईना, मला सासूबाईंचा सहवास मिळेल. नंतर जे काय होईल ते आपण बघून घेऊ. अहो, तुम्हाला असं नाही वाटत का की सासूबाईंनी इथे यावं आणि आपल्या... मला खूप वाटतं ग, पण बट यू आर राईट. ठीक आहे, असंच करूया आपण. तुला सांगतो सोनाली, आई पहिल्यांदा आपल्या घरी येते. यासारखा दुसरा आनंद नाही बघ. हो ना, मला पण. चल 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 लवकर. झालं? हा, मी निघतो. आई दुपारी येते, हो. मी तिला पिकअप करतो. सगळ्या गोष्टी नीट लक्षात आहेत ना? हो, तुम्ही काळजी करू नका. पूजा त्या बाळाला घेऊन येतच असेल. नाही नाही, तिची वाट नको बघूस. तू स्वतः जा आणि बाळाला घेऊन ये. हो. आई काय आहे ते माहिती आहे ना तुला? हो, तुम्ही काळजी करू नका. मी स्वतः त्या बाळाला घेऊन येते. ठीक आहे? ठीक आहे, चला निघ. जा तू निघ. रिलॅक्स. हो, चला. या. हॅलो, कसे आहात तुम्ही? चांगलंय, बसा ना. नाही नको, ठीक आहे. पूजा कुठे दिसत नाहीये? मी बाळाला न्यायला आली आहे. अहो वहिनी, ती गावी गेलीये. हा बोल. अहो, ती पूजा इथे नाहीये. तिच्या वडिलांची तब्येत खराब झाली म्हणून ती गावी गेलीये. बाळ तिच्या बरोबरच आहे. अहो, बाळ नाहीये आता. काय? अहो हो, मला कळत नाही आता मी काय करू या बाळाचं. एक मिनिट, मला जरा विचार करू दे. हा, तू एक काम कर. राजेश आणि पूजाच्या घरी जा. त्यांना विचार, त्यांना शूटिंगसाठी अशी बाळं लागत असतात. आपल्याला सुद्धा शूटिंग मधलं असं एखादं बाळ मिळेल का ते विचार त्यांना. आई असेपर्यंत. पण हे स्पेशल काम आहे, त्यामुळे चार्जेस पण जास्त लागणार. हं? काय? आय थिंक राजेश ॲग्रीमेंट करून टाक. हे बघा, सासूबाई 1 दिवसासाठीच असणार आहे. ओके, महत्वाचा क्लॉज आहे. त्या असेपर्यंत, म्हणजेच मिसेस सोनाली देशमुखांच्या सासूबाई असेपर्यंत ते मूल तिथेच राहणार आहे. ठीक आहे, पण दोघांचे पर शिपचे पैसे लागतील. दोघांचे? बाळाबरोबर त्याची केअरटेकर पण येणार ना, त्याची मावशी. त्याची मावशी? मैम एक 5 मिनट ये बहुत अच्छी स्क्रिप्ट है और ये साथ में एग्रीमेंट भी है. जरा थांबा हो, खूप दमलीये मी. आत्ता जस्ट आमचं गाण्याचं शूट झालं. सलग 4 दिवस झाले गाणं शूट चाललंय. नंतर या प्लीज. मैम सच्ची ये स्क्रिप्ट बहुत अच्छी है, आप पढ़िए और फिर आप ये एग्रीमेंट साइन कीजिए जैसे आपको ठीक अच्छा ठीक आहे. हॅलो, अख्खं घर काळं करणार आहेस का आता? तू झोपेत काय लहान घोडीबिडी झाली आहेस का? घर काळं करतेस ते. काय ग ताई, छान झोपले होते. फिल्मच्या अग्रीमेंट वरती साइन करत होते मी. वा वा वा, दिवसा डोळा मस्त स्वप्न बघतेस तू. इथे 2 डायलॉग बोलता येत नाहीयेत आणि स्वप्न बघते हिरोईन होण्याची. काय ग ताई? बरं पटकन तयार हो, काम आलंय आपल्याला. काम आलंय? कसलं? जरा वेगळं आहे पण मस्त आहे. हे बघ, राजेश आहे ना, त्याला एका दिवसासाठी मूल हवंय, तर आपल्या सोन्याला तिथे पाठवायचंय. अच्छा, बरं, हे अग्रीमेंट चेक कर आणि त्याच्यावर साइन करून घे. बरं. आणि गेल्यावरती ताबडतोब पैसे आपल्या हातात पडायला हवे. पैसे नक्की मिळणार ग. चल तू. चल पटकन. ये रे नंद्या. हे काय? काय?
घराला कुलूप लावून कुलूप? कुठे गेली तुझी बायको? इथेच कुठेतरी गेली असेल. तू येणार ना, त्याची तयारी करण्यासाठी गेली असेल. अरे तयारी कसली? इथेच गेली असेल ग, काहीतरी खरेदी करायला. तिला माहिती होतं ना की मी येणार म्हणून. मला बाळाला बघायचं होतं. हो आई, माझ्याकडे चावी आहे ना. तू आज चल आणि आरामात बस. नाही, पहिल्यांदा मी बाळाला बघी, नंतरच मी आज जाणार. आई, असं बाहेर थांबलेलं बरं दिसत नाही. ही मुंबई आहे. हे बघ, दुनियेत कुठेही गेले ना तरी तुझ्या आईमध्ये काही फरक पडणार नाही, हे तुला चांगलं माहितीये. आई, माझं ऐक, तू आज चल. अजिबात ना. अरे दे मला दे. अरे माझ्या बाळा, माझ्या सोन्या, किती गोड दिसते. किती आतुरतेने मी तुझी वाट बघत होते रे बाळा. या बाई कोण आहे? ही हळूहळू कळेल ना सगळं. आता चालायस ना तू, सगळ्या चौकशा एकदम नको. सहज रे, नवीन बघितलं. अगं आई, काय करतेस? हळू जरा, हाड खिळखिळी करशील याची. अरे देशमुखांचं हाड आहे, लेचपेच नाही. आणि काय रे, एवढं मोठं मीच तुला केलं ना, मला सांगतोय. आई नमस्कार करते. उठ पोरी उठ. या मेल्या नंद्याने सगळं खोटं भविष्य सांगितलं, त्यामुळे हे सर्व घडतंय. नंद्या, मी तर तुला अगं नाही आत्ती, माझा ऐक जरा. नाही नाही, तुझं पंचांग मी नाही जाळला तर तू बघ. आगात आत्ती, हे ते बाळ नाहीये. बाळ बदललंय. डोळे फुटलेत तुझे, नीट बघ. बाळ बदललाय म्हणजे काय? अरे बाळ वाढत असताना त्याचा चेहरा बदलत असतो, एवढं सुद्धा कळत नाही तुला? तसं नाही आत्ती, पण एवढा डिफरन्स म्हणजे नंद्या, आधीच तू पुष्कळ घोळ घातलायस आणि आता अजून नको. अरे गोंधळ कसा म्हणतोस तू? अरे उंची म्हणावी तर तशीच आहे, रंग म्हणावा तर थोडासा बदललाय. नंद्या, देशमुख घराण्याचा वारस आहे तो. नाव नको ठेवूस त्याला. आत्ती, मी नाव नाही ठेवत आहे, पण जसं माझं भविष्य बदललंय ना, तसंच हे बाळ पण बदललंय असं मला डाऊट आहे. काहीतरी गडबड गोंधळ आहे आत्ती. नाही रे. नंद्या, चल आज चल. अगं आत्ती, चल, चल, अजून चल, माझं चल, ऐक.